लालबागचा राजा यावर्षी नाराज झालाय असंच कुठेतरी बघायला मिळतंय. मराठा आंदोलक जेवून जातील म्हणून अन्नछत्र बंद करण्यात आलं. एक पाय गरिबाचा तर एक पाय श्रीमंताचा. गरीब रात्रभर लाईनमध्ये उभा असतो आणि त्याला एका सेकंदामध्ये दर्शन देतात कुत्र्यासारखे ढकलाढकल करून. तर श्रीमंताला त्याचं 10 मिनिटं फोटो सेशन होतं, त्याचा सत्कार होतो, त्यांना गिफ्ट देतात आणि त्यांना VIP ट्रीटमेंट देतात. हे चुकीचं आहे. कुठे ना कुठे भेदभाव निर्माण होतो. मराठा आंदोलक जेवायला नव्हते गेले, त्यांनी कुठे ना कुठे मंडळाचं नाव ऐकलं होतं म्हणून ते दर्शनासाठी गेले होते. पण हे चुकीचं आहे असं गणपती बाप्पाला पण समजलं, म्हणून गणपती बाप्पा 36 तास उलटून गेले तरी सुद्धा अजून विसर्जन झालेलं नाहीये. हे पहिल्यांदा असं झालेलं आहे. तर असो, काल आम्ही शिवाजी पार्कला गेलो होतो. दादर टीटीला पोचल्यानंतर आमचे इकडे कार्यकर्ते होते BJPचे. फुलांची उधळण चालू होती. बरेचसे काही ओळखीचे असले, त्यांना गाडीवरूनच हात दाखवला आणि पुढे गेलो. माझी मैत्रीणसुद्धा होती. 2 गाड्या होत्या आमच्या. तर आमचं चालले होतं, तू पुढे की मी पुढे, असंच चाललं होतं रस्त्याने आमचं. तर सगळे गणपती आम्ही रस्त्याने बघत गेलो आणि म्हटलं आता शिवाजी पार्कलाच जावं डायरेक्ट. हा गणपती आम्हाला स्टार्टिंगला लागला, एंडिंगला शिवाजी पार्कमध्ये येईपर्यंत आम्ही शिवाजी पार्कलाच थांबलो होतो. खूप मजा आली. असं तर आम्ही दरवर्षीच गणपती बाप्पा बघायला, पण आतुरता आता आहे की गणपती बाप्पा तुम्ही पुढच्या वर्षी लवकर या. जाता जाता आपला शिवतीर्थ राज ठाकरे साहेबांचा बंगला लागलं. जर म्हटलं कॅप्चर करावं, माझं कसं असतं, थोडंसं माझ्या फोटो फॅमिलीला सेशन वगैरे सगळं घेतलं. दिसावं इकडे म्हणून माझे मी मिस्टर सारखे कॅमेऱ्यामध्ये सगळं घेण्याचा मला त्यांना प्रयत्न घ्यायचंच करते. नसतं तरी पण ते येतात. एडिटिंगला समजतं तर असू दे. किती त्या एवढा चिखल होतात ना, आणि पाऊस तर नव्हता, पण फायनली चिखल खूप शिवाजी झालेला पार्कला होता पोहोचलो होतो आम्ही आणि एवढी कारण गर्दी, अति प्रमाणामध्ये गर्दी होती.